भाई बहनों, आज की रोटी की हर विषय मुक्ति के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 31 ऑक्टोबर 2025 मंगळवार। नेहमिया, राजाने मला म्हटले, तुझा चेहरा उदास का आहे? तू आजारी नाहीस, हे काही आणि नाही, फक्त हृदयातील दुःख आहे. नेहेमिया 2 अध्याय 2 वचन. आज मी तुम्हाला सुसानच्या राजवाड्यात घेऊन जात आहे. तिथे आपण राजा अर्थाक्षराच्या याला वागणारा नेहमिया याला भेटणार आहे. नेहमिया या नावाचे अर्थ आहे, परमेश्वर माझा दिलासा आहे. तो पर्सचा राजा अर्थाक्षरस याच्या प्याला वागणारा होता, पण त्यांचे हृदय यरूशलेमवरील प्रेमाने जलत होते. इस्रायल लोकांची अवस्था आणि कैदेतून सुटलेल्या यहुदीचे हाल याबद्दल त्याने काळजीपूर्वक चौकशी केली. स्वतःच्या अन्नाचा आणि सुखसोयीचा उपयोग करण्याऐवजी जेव्हा त्याने ऐकले की यरूशलेम उद्ध्वस्त झाली आहे आणि यहुदी फार कष्टात आहेत, तेव्हा तो बसला आणि रडू लागला. अनेक दिवस त्याने शोक केला, उपवास केला आणि स्वर्गातील देवापुढे प्रार्थना केली. नेहेमिया अध्याय 1, 4 आणि 5 वचन. बायबल सांगते, एकमेकांची ओझे बघा आणि अशा रीतीने ख्रिस्ताचे नियम पूर्ण करा. आपल्याला एकमेकांचे दुःखात सहभागी व्हायचे आहे आणि एकमेकांसाठी प्रार्थना करायची आहे. अशी मनापासूनची प्रार्थना मुक्ती आणि शांती आणते. जेव्हा राजाने नेहमियाचा उदास चेहरा पाहिला, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला, कारण नेहमिया नेहमी आनंदाने आणि उत्साहाने राजाला द्राक्षरस देत असे. त्यामुळे त्याने विचारले, तू आजारी नाहीस, तरी तुझा चेहरा उदास का आहे? नेहमिया 2 अध्याय 2 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त नेहमी आत्म्यात आनंदी होता. लूक 10 अध्याय 21 वचन. तरी देखील तो दुःखाची मनुष्य म्हणून ओळखला गेला, कारण त्याने मानवजातीचे पापे आणि अपराध आपल्या अंगावर घेतले. गरज त्याने आपली दुःखे वाहिली आणि आपले शोक उचलले. येसाया 53 अध्याय वचन 4. ही दुःखे त्याच्यासाठी नैसर्गिक नव्हती, ती त्याने आपली दुःखे वाहिली म्हणून आली. ज्याला पाप ठाऊक नव्हते, तो आपल्यासाठी पाप बनला. जो अपराधाच्या विचारालाही पात्र नव्हता, तो अपराधामध्ये मोजला गेला, परंतु तो आपल्या अपराधाकरिता जखमी झाला. आपल्या अधर्मिकता चिरडला गेला. आपल्या सांधीची दंड त्यांच्यावर होता आणि त्यांच्या जखमाने आपण बरे झालो. येसाया 53 अध्याय 5 वचन. जेव्हा राजाला नेहमियाची दुःखाचे कारण समजले, तेव्हा त्याने त्याला यरूशलेम पुन्हा बांधण्यासाठी परवानगी आणि सर्व साधनसामग्री दिली. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही इतरांची गरजांसाठी आणि त्यांची अभयासाठी असूनही प्रार्थना करता, तेव्हा स्वर्गीय पिता करवलेले सर्व काही पुन्हा पुनर्जीवित करतो. देवाची मुले, नेहमियाची भक्तिभाव आणि उत्साह तुमच्यामध्ये आढळून दे. आगेची ध्यानासाठी वचन. हे माझा देव, माझ्या चांगल्यासाठी माझे स्मरण ठेव. नेहमिया 13 अध्याय 31 वचन. आजच्या बायबल वाचन सकाळी येसाया 62 अध्याय 63 अध्याय 64 अध्याय. संध्याकाळी 1 तिमोथी 1 अध्याय. धन्यवाद.